मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने आणि आदरणीय अमित भैया देशमुख, आदरणीय धीरज भैया देशमुख यांच्या सहकार्याने आणि आपल्या 14 मातोळा जिल्हा परिषद गटातील 14 गावातील मतदार, सर्व मतदार बंधू भगिनींचे, वडीलधारी मंडळींचे माझ्या पत्नीस भरघोस असा जिल्ह्यात 1 नंबर मताने निवडून दिल्याबद्दल सर्वांना नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा. सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे. पूर्ण जिल्हाभर निकाल लागलेले आहेत आणि पूर्ण जिल्हाभरचे निकाल पाहता लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदसाठी काँग्रेस हा मोठा पक्ष राहिलेला आहे आणि त्याचबरोबर औशामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाबरोबरच काँग्रेसचेही 4 उमेदवार आणि भाजपचेही 4 उमेदवार या औसा तालुक्यात निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामधून सर्वाधिक मतांनी दीपालीताई शामराव भोसले या मातोळा गणातून विजयी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल ताई, आपण एकंदरीत जिल्ह्यामधून पूर्ण बहुमत मतांनी ह्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, आपण काय सांगाल यासंदर्भात? आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या आशीर्वादाने माजी मंत्री अमित भैया साहेब, धीरज भैया साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आपण निवडून आला आहात. तरी मी 14 गावातील सर्व माता भगिनी व मतदार बंधूंचे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. एकंदरीतच आपण जिल्ह्याभराची आकडेवारी जर पाहिली तर लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदसाठी एकंदरीतच भाजपबरोबरच काँग्रेस अशी युती असताना या ठिकाणी काँग्रेस हा मोठा पक्ष एकंदरीत ठरलेला आहे आणि या 23 जागेमध्ये दीपाली शामराव भोसले या सर्वाधिक मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा.